मी आता असं आहे मालवण तालुक्यातील आमच्याच गोठणे या गावात आणि वाडी असा कोंडवाडी लाडांची घरा असत आणि माझ्या पाठीमागे दोन काजूची झाडं असत आणि काजीच्या झाडाचे जे फांदी असतात टेळे ते संपूर्णपणे असे घरावर गेलेले असत. घरावर म्हणजे तोल असा तो घरावर असा. मालकांचा म्हणणं असा की माकड येऊन उडी मारतात आणि घरावर सून ये जा करतात. पत्रे वगैरे फुटलेले असतात दाखवत आहे आणि आज ना उद्या वादळी वाऱ्यामुळे ते फांदी पण पडा शकतात घराच्या छपरावर असा मालकांचा म्हणणं असा. डायरेक्ट काय ते आमका ऐवजी डायरेक्ट बघूया. डायरेक्ट नाही ऐवजी दोरी वगैरे लावची लागतली आणि खाली असं सिमेंट पत्रे त्याच्यामुळं थोडाफार सांभाळून काम करूचा असा आमका. सर सिमेंटचं पत्र फुटलेलं असा. तिकडे पण या मांडवाचे पत्रे पण माकडाने फोडल्याने असत आणि संपूर्णपणे जे फांदी आहेत ते घरावरच असत. पूर्णपणे वातावलेली असत. बघूया आपला काम कसा होत आता. चलो. आणि गोठणे कोंडवाडी ही आताशी सध्या पालेभाजीच्या नावाने प्रसिद्ध असा. पालेभाजी इकडे भरपूर प्रमाणात इकडचे शेतकरी करतात आणि रस्त्यालगत विकतात. त्याचा एक व्हिडिओ नंतर कधीतरी करूया. आणि नैसर्गिकरित्या आणि सेंद्रियरित्या अशी भाजी उगवतात. लाल भाजी असा लाल माठ मुळा वाली आणि काय चवळी मोहरी अशा पद्धतीत मस्तपैकी भाजी असता. जर कोण कणकवली आसरा रस्त्याने येत असाल ना तर गोठणे वाडापासून किर्लोस बंदरात आगत की नाही तुमका मस्तपैकी ताजे आणि फ्रेश भाजी गावतले पालेभाजी नक्कीच तुम्ही घ्यावा. आता आम्ही बघूया काम कसा होता आमचा. आता चला. बघूया आता कसे काय डेळे उतरतात ते. हे बघा पत्रे होतोय काजीचं पत्र बित्र माफ पडलेलो आवर. पत्रे वाचूसाठी आणलेला हा तुका. आम्ही आमच्या प्रयत्न करतलो. काजी खाला तेव्हा आमका सांगलेला. मालक तकडे असत. वाईट वरच्यात घालून खालच्यात घालचे तर हळूहळू ये. काय रे का घालताला अरे बहिणा तोल सगळं खाली या. डेंजर काम. हा रेशी धरू डेळो मारूक सुरुवात केल्या ना. बघूया आता काय होतं. सावकाश सावकाश व्यवस्थित इल्ललो हा. कसलो गचको बसलो. सोड तू सोड सोड हळूहळू सोड हळूहळू सोड सोड हळूहळू. कर एका हाताने सेल कर. एका हाताने सेल करीत राहू. दोरी सुटली का नका सांग करतो. जळवात ओढू गयो तोडे. थांब तू दोरी सोड मी धरलोय. सोड तू पुरी सोडले. सोड तू धरलोय मी. येऊन दे सोड आता खाली. व्यवस्थित एकदम इल्लो डेळो खाली पत्र्यांका टच न करता. बारीक बारीक हातान तोडूचे लागतात टाकूचे लागतात. मोठे ते आम्ही रशियन उतरतो. होय तो ना.
हा कारकन मोडतलो पण तुका का झालं होतो खालच्यात घातलंस तो फणसात घालूक गावता वर काय बघ मोठं लेवल वाढता वरचो तुटलो 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 हा वरच रावडले बरोबर वळंब्यात काम केलेला टेक्निक हुशार आहे तू हा हो बघा एकट्यानं उतरलाय काय कला ती बघा त्याच्याकडे येऊन दे येऊन दे येऊन दे सोड हळूहळू सोड हळूहळू ओके बारीक ढिळवा तरी पण त्या कशी लावल्या ना वाईट तरी सोडून टाकू काय होतं दे आता येऊन दे खाली खाली पत्रे होतोय वर तोडता 2-4 डे रिस्की होतोय ते मारच ओके मी सोडले हो ओढतो ना मार कपाळ होईल ना मग अडचण गेली असती रशी वाडे फिरली असती ना हा मारतोच लागतो पत्र्यावरच जातो पण ऊन आता एकदम तीव्र झालेला गरम होक लागला रे आता गरमी वाढली थंडी पण नाही ना लोकांची अजून भात आहोत होय येऊन दे ओके मग नाही कपडा करणार होतो नाही ते रशी संपली माझ्या हातातली आम्ही ह्या करतोय रशी सोडतोय हुमली होत माका खाल्याने हुमल्याने एका होय तेवढंच धर थांब गिळ आता मोठो असा आता 2 हातान धरू काय ठेवताय चालू तर फासांडा घातलंय काय नाही
चालायचं एकट्यानं धरल्यान वरती आता उतरतो हळूहळू तोडल्याने पाठी येलो. ओके ओके तसंच धर पकडे टाकूया बघूया. शेवट तू एक डेळ रोवलो हा तो आता पूर्ण घरावरती हा. आता वाय 2 हातांनी धरूचा लागतला त्या आमच्याकडे मोबाईल ऑपरेटर आणि कोण नाही हा. आता तोडता डेळ व्यवस्थित एकदम उतरलेलो खाली हा. उलटा सुलटा असल्यामुळे जरा हैराणोक झाला थोडका मॅक. डेळो अडकता इलो इलो हा इलो येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे. चला आता त्याला उतरून घेतो. हे जे काजीचे फांदी होते ना ते संपूर्णपणे ह्या घरावर होते आणि इकडे अशी पडवी असा सिमेंटचे पत्रे असत संपूर्णपणे घरावर होते आणि माकडा वगैरे उडिया मारत होती. त्याच्यामुळे मालकाने तुडूक सांगणे आणि आम्ही ह्या असा काम केलं असं मुळासून काय तोडूक नाही असं. हो हां आणि आपल्याबरोबर राजाराम गाडीवकर होते आपल्याबरोबर कॅमेरामॅन आणि काम करू. हां आमका थोडीफार मदत करू होते राजाराम गाडीवकर. राजाराम गाडीवकर यांचे धन्यवाद. आता मग हां आता मालक बघूया काय म्हणतात ते. चला मालक बघूया काय म्हणतात ते. आमचं वर्गमित्र असा निलेश लाड घोटणे कोंडवाडी मालवण सिंधुदुर्ग आणि आमचा खास मित्र असा बराचसा काम त्याचा मी कमी पैशात करून देतोय. आणि आता या माकडा त्रास देत होती पत्रे वगैरे पडल्याने घराचे काजीचे डेळे जे होते ना ते संपूर्णपणे घरावर होते. बरेच दिवस झालेले सांगान पण पाऊस काय कमीच होत नाही होतो आणि पावसात मी काय झाडावर चढत नाही. तर आज बऱ्याच दिवसांनी हा काम आम्ही करून दिला आणि कमी पैशात म्हणजे आम्ही कमीच पैशात काम करतो. पण काही लोक असत ते सांगतात की जास्त पैसे घेतात. आम्ही आमच्या मेहनतीचेच पैसे घेतो. आमका जास्त काय नको. दिवसाक आम्ही 5-50 रुपये कमावतो तेवढे आमका ईश्वर कृपेन बस झाले असत. तर आज आम्ही आता काम केलं. पत्र काय पडलं नाही होणार आज ना उद्या ते पत्रे पडणारच असते. माकड किंवा नाही तर ते डळे पाणी जे होते ते आज ना उद्या पत्र्यावर पडणार होते. आता आणि काय धन्यवाद सगळ्यांचे. देवा दक्षिणा पाहिजे देवा धन्यवाद धन्यवाद तुझे धन्यवाद निलेश लाड यांचे धन्यवाद. चला